नमस्कार भावी शिक्षक मित्रांनो मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे आणि तुम्ही पाहताय आपलं इन्फॉर्मेशन कट आहे युट्यूब चॅनल. मित्रांनो, सर्वात अगोदर ज्या विद्यार्थी मित्रांना सेकंड कॅप राऊंड मध्ये कुठलं ना कुठलं कॉलेज भेटलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन आणि त्यांनी योग्य विचार करून कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज अलॉटमेंट झालेलं नाहीये त्यांनी काय करायचंय ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आणि ज्या विद्यार्थी मित्रांना कॅप राउंड फर्स्ट, कॅप राउंड सेकंड मध्ये कोणतंच कॉलेज भेटलेलं नाहीये, अशा विद्यार्थ्यांनी नाराज होऊन जायचं नाहीये. त्यांच्याकडे आणखीन 2 चान्स हे शिल्लक आहेत. तर मित्रांनो, आपण थर्ड कॅप राउंड मध्ये पार्टिसिपेट होण्यासाठी आणि कॉलेज भेटण्यासाठी कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आणि आपल्याला थर्ड कॅप राउंड मध्ये जाण्यासाठी काय करावं लागणार आहे याविषयीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशीच नवीन माहितीपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत राहतात. चला तर सुरू करूयात व्हिडिओ. तर मित्रांनो, आपण बीएडच्या ऑफिशियल कॅप वेबसाईटला आलेलो आहोत. तुम्ही इथं जसं पाहताय तर या ठिकाणी पॉपअप येत आहे, राउंड सेकंड अलॉटमेंट लिस्ट हॅज बीन पब्लिश्ड. तर तुमचा नंबर लागलेला आहे का नाही हे तुम्ही दोन प्रकारे चेक करू शकता. तुम्ही कॅन्डिडेट लॉग इन केल्यानंतर तुम्हाला वरच दिसेल समोरच डॅशबोर्ड मध्ये की तुम्हाला सेकंड कॅप राउंड मध्ये कॉलेज अलॉटमेंट झालेली आहे का नाही. किंवा तुम्ही इथं चेक अलॉटमेंट ऑब्लिक वॅकन्सी ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये चेक कॅन्डिडेट अलॉटमेंट या पर्यायावरती क्लिक करू शकता आणि या ठिकाणी तुमचा ऍप्लिकेशन आयडी टाकून सर्च करू शकता. तुम्हाला जर एका कॉलेज मधलं किंवा इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट पाहिजे असेल तर तुम्हाला इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट यावरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर इथं युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची आहे. कोणतीही तुम्ही युनिव्हर्सिटी इथं सिलेक्ट करून त्यामधलं कॉलेज एक सिलेक्ट करू शकता आणि सेकंड कॅप राउंड मध्ये त्या ठिकाणी कशा प्रकारे कॉलेज अलॉटमेंट झालेला आहे, किती मार्काला मेरिट हे क्लोज झालेलं आहे तर तुम्ही अशा प्रकारे इथं पाहू शकता. तर मित्रांनो, आता ज्या विद्यार्थी मित्रांचा नंबर लागलेला असेल त्यांचं नाव तुम्हाला त्या कॉलेजच्या लिस्टमध्ये दाखवेल आणि तुम्हाला लॉग इन मध्ये देखील त्या कॉलेजचं नाव हे दिसणार आहे. पण तुम्हाला जर कोणतंच कॉलेज अलॉटमेंट झालं नसेल तर तुम्ही घाबरून जाऊ नका किंवा नाराज होऊ नका. तर तुमच्याकडे आणखीन कॅप राउंड 3 आणि कॅप राउंड 4 असे दोन शिल्लक आहेत. तुम्ही पाहत असाल कॅप राउंड 3 आणि चौथी म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल राउंड फॉर ए कॅप सीट्स. तर अशा दोन तुमच्याकडे संधी आहेत. तुम्हाला जर कुठलंच कॉलेज लागलं नसेल तर आता तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला थर्ड कॅप राउंड मध्ये पार्टिसिपेट करायचंय. आणि थर्ड कॅप राउंड जे आहे ते केव्हापासून सुरू होते तर या ठिकाणी 5/4/9/2025 पासून थर्ड कॅप राउंडला सुरुवात होते. तर तुम्हाला काय करायचंय की 5/9/2025 ते 8/9/2025 या वेळेमध्ये परत एकदा कंपल्सरी नव्याने कॉलेज ऑप्शन द्यायचे आहेत. तुम्ही फर्स्ट कॅप राउंड मध्ये, सेकंड कॅप राउंड मध्ये जे ऑप्शन दिलेले आहेत ते ऑप्शन थर्ड कॅप राउंड साठी ग्राह्य धरले जाणार नाहीत. ते आता कॅन्सल झाले आणि तुम्हाला थर्ड कॅप राउंड मध्ये नवीन ऑप्शन भरावे लागणार आहेत आणि तुम्ही जर ते भरले तरच तुमचा विचार थर्ड कॅप राउंड मध्ये केला जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी फॉर्म भरलेला आहे असे विद्यार्थी जर त्यांना हवा असेल तर त्यांचा ऍप्लिकेशन फॉर्म एडिट करू शकतात, कॅटेगरी चेंज करू शकतात. त्याचबरोबर त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये काही तफावत असेल, डिस्क्रिपन्सी असेल तर ती देखील याच कालावधीमध्ये ते चेंज करू शकतात. हा वेळ संपल्यानंतर मित्रांनो तुम्हाला परत ऑप्शन फॉर्म भरता येणार नाहीयेत आणि ऑप्शन जर तुम्ही नाही भरले तर थर्ड कॅप राउंड मध्ये तुम्हाला कॉलेज अलॉटमेंटसाठी तुमचा अजिबात विचार केला जाणार नाहीये. तर त्यानंतर पुढे ई स्क्रुटिनी होणार आहे. जर एखाद्या विद्यार्थ्याने त्याचा फॉर्म एडिट केला किंवा नवीन जे विद्यार्थी आतापर्यंत त्यांनी सीईटी दिलेली आहे परंतु कॅपसाठी रजिस्ट्रेशन केलं नव्हतं अशा विद्यार्थ्यांनी नवीन रजिस्ट्रेशन देखील ते करू शकतात. जर अशा विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलं किंवा एखाद्या विद्यार्थ्यांनी कॅटेगरी चेंज केली तर डॉक्युमेंट नवीन अपलोड केले तर त्यांचे डॉक्युमेंट 5/9/2025 पासून ते 10/9/2025 या वेळेमध्ये व्हेरीफाय होणार आहेत. आणि जसं फर्स्ट कॅप राउंडला नवीन लिस्ट लागली तशीच अल्फाबेटिक मेरिट लिस्ट ही कॅप राउंड 3 साठी लागणार आहे. तर आपल्याला याच्यामध्ये आपलं नाव चेक करायचं आहे. आपलं नाव असेल तर सर्व माहिती बरोबर आहे का ते चेक करायचं आहे. जर या तुमच्या नावामध्ये काही मिसमॅच झालं असेल मार्कामध्ये वगैरे तर तुम्ही ते एडिट करून 12/9/2025 ते 13/9/2025 या वेळेमध्ये चेंज करू शकता आणि त्यानंतर मग 16/9/2025 मध्ये पब्लिकेशन ऑफ फायनल मेरिट लिस्ट फॉर राउंड थर्ड म्हणजेच परत एकदा फायनल मेरिट लिस्ट लागेल आणि या लिस्ट मध्ये ज्या विद्यार्थ्यांचं नाव असेल त्यांचाच विचार कॅप राउंड 3 मध्ये कॉलेज अलॉटमेंट साठी होऊ शकतो. मग ही कॉलेज अलॉटमेंट जी आहे ती 18 तारखेला म्हणजेच 18/9/2025 रोजी आज जसं सेकंड कॅप राउंड साठी कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे तसं कॅप राउंड 3 साठी कॉलेज अलॉटमेंट झालेलं आहे. परंतु लक्षात ठेवा जर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरला नव्याने तरच तुम्हाला थर्ड कॅप राउंड साठी कॉलेज अलॉटमेंट हे होण्याची शक्यता आहे. आणि मग ज्यांचा नंबर लागलेला असेल
त्यांनी 19/9/2025 ते 23/9/2025 या वेळेमध्ये जाऊन कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. यामध्ये देखील तुमचा नंबर नाही लागला तर आणखीन एक संधी असते, ती म्हणजे इन्स्टिट्यूट लेवल राउंड. तर ती सुरू होणार आहे 24/9/2025 पासून. इथे देखील परत तुम्हाला 25/9/2025 ते 26/9/2025 या कालावधीमध्ये तुम्हाला नवीन कॉलेज चॉईस, नवीन कॉलेज ऑप्शन द्यायचे असतात. त्यानंतर 27 तारखेला लगेच कॉलेज ऑप्शन मेरिट लिस्ट जाहीर होते आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांना 29/9/2025 ते 1/10/2025 या वेळेमध्ये जाऊन कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे. तर मित्रांनो, असे आणखी तुमच्याकडे 2 चान्स आहेत. त्यामुळे लगेच धीर सोडू नका. आणखीन देखील तुमच्याकडे बऱ्याचशा अपेक्षा, होप्स आहेत. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतात. धन्यवाद.